अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपल्या जीवनामध्ये ह्या बऱ्याच वेळा चढ उतार होत असतो. आपल्या जीवनामध्ये आता मानव जीवन म्हणलं की त्याच्यात अडचणी, दुःख, संकट हे तर येतच असतात. पण बऱ्याच जणांच्या जीवनात कसं होतं की भरपूर अशा अडचणी असतात आणि त्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी पण त्यांच्यापाशी काही उपाय नसतात किंवा सामोरं जाण्याची ताकदही त्यांच्यामध्ये नसते. तर याच्यासाठी आपण कोणती सेवा करायची किंवा काय करायचं आहे, कोणता उपाय करायचा आहे, आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असे लहानसे छोटे मोठेसे सेवेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा, आता आपल्या जीवनातील समजा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला गुरुचा पाठिंबा, गुरुचा डोक्यावर हात असणं पण खूप गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. बघा, ज्यांना स्वामी महाराजांचं सेवा माहीत नाही, स्वामी महाराजांचं काय महत्त्व आहे ते माहीत नाही, तर त्यांच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे. तुम्ही जर खरंच अडचणीत असाल, तुम्ही खूप त्रासात असाल किंवा तुम्ही जर संकटात असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि ही सेवा करायला सुरुवात करा. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. बघा, तुमच्याकडं पोथी नसेल, अध्याय वाचायला तुम्हाला जमत नसेल, पोथी नसेल किंवा तुम्हाला पारायण करायला जमत नसेल, तर तुम्ही सर्वात महत्त्वाचा आणि चांगला उपाय म्हणजे नामस्मरण. ह्याला विटाळ, सुतक याची कशाचीही अडचण नाही, ह्याला म्हणजे काहीही अडवं नाही येत, फक्त नामस्मरणासाठी. आणि जर तुम्हाला स्वामी महाराजांची दुसरी सेवा करायची असेल तर तुम्ही स्वामींच्या सेवेला सुरुवात करा. तर बघा, जीवनातील संकटातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, अडचणी दूर व्हाव्याशा असं वाटत जर असेल, तर तुम्ही स्वामींच्या ह्या सेवा करून बघा. काय करायचं आहे तुम्हाला, स्वामी चरित्र सारामृताचे दररोज 3 अध्यायाचं पठण करायचं आहे. बघा, 1 ते 21 अध्याय असे आहेत. तर तुम्ही दररोज जर स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय केले तर तुमचे 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं. तर अशी तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा करून बघा. त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा. त्याचबरोबर 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा. अशी तुम्ही दररोज स्वामी महाराजांची नित्य सेवा करून बघा. एकदम मनातून श्रद्धेने आणि स्वामींवर विश्वास ठेवून बघा. कसलीही अडचण असो, कितीही जीवनात त्रास असो, तो 100% दूर होणार म्हणजे होणार. आणि ते म्हणजे स्वामींच्या सेवेने, स्वामींच्या नित्य सेवेने हे सर्व काही अडचणी तुमच्या जीवनातील नाहीशा होतील. फक्त तुम्ही स्वामींची ही नित्य सेवा करा, जास्त काही नाही. तुम्ही स्वामींची नित्यसेवा तुम्हाला नाही करणं झालं तर फक्त स्वामींचं नामस्मरण पण घ्या. स्वामींचं नाव जर तुम्ही मुखात घेतलं तर तुमचे संकटही दूर व्हायला नक्कीच दूर होतील. असं नाही की स्वामींची ही सेवा करावीच लागते, ती सेवा करावीच लागते. जर तुमच्या मनातून जर तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं, स्वामींचं नाम मुखात घेतलं, तरीसुद्धा स्वामी तुमची रक्षा करतात. स्वामी तुमच्या प्रत्येक संकटातून तुम्हाला बाहेर काढतात. इतकं या स्वामी नामात सामर्थ्य आहे. जर तुम्हाला ही सेवा जर करायची असेल, तुम्हाला जर कशाचा मार्ग सापडत नसेल, जीवनामध्ये अडचणी असतील, तर तुम्ही ही स्वामींची सेवा नक्की करा. अडचणीतून मार्ग मिळेल. कितीही खडतर प्रवास असेल तर त्या प्रवासातून तुम्हाला सुखकर रस्ता मिळेल. स्वामी तुम्हाला काटेच्या रस्त्यातून, तुम्हाला फुलाच्या रस्त्यात स्वामी नेतील, तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील. इतकं आपल्या स्वामी महाराजांच्या नामातच सामर्थ्य आहे, नामातच शक्ती आहे. तर तुम्ही ही सेवा, मी कळकळून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ही स्वामी महाराजांची
नित्यसेवा नक्की करून बघा. जर खरंच तुम्ही अडचणीत असाल, मार्ग मिळत नसेल, तर तुम्ही ही स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. बघा नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.